100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जग। उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा, वैराज धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा। ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही, जोश नवा घुमू दे दागी दिशाही। ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही, जोश नवा घुमू दे दाही दिशाही। जय भीम क्रांतीचा नारा हा, जय भीम आमचा किनारा हा, जय भीम बोले दरारा हा, वैर्य इशारा हा, जय भीम क्रांतीचा नारा हा। आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मालेगावात सुशील भाऊ उशिरे यांच्या माध्यमातून RPI आठवले गटाचा झंझावत, शेकडो युवकांचा जाहीर पक्षप्रवेश। बघा फक्त रयत राज्य न्यूजवर। मालेगाव शहरातील सुशील भाऊ उशिरे यांच्या माध्यमातून सर्व रिपब्लिकन चळवळीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात युवकांचा मोठ्या संख्येने पक्षप्रवेश हा झाला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख मान्य प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याचे सरचिटणीस कपिलभाऊ तेलुरे यांच्या उपस्थितीत व तालुका अध्यक्ष दिलीपअण्णा अहिरे, मालेगाव शहर अध्यक्ष विकासदादा केदारे यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षात युवकांचा पक्षप्रवेश समारंभ आयोजित करण्यात आला होता। या समारंभाला युवकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि सुशील भाऊ उशिरे यांना हा समारंभ आयोजित केला म्हणून शुभेच्छा देखील दिल्या। दिनांक 29/9/2024 रोजी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवा मेळावा हा आज इथं संपर्क झालेला आहे। तसेच आमचे आपले शहर अध्यक्ष विकासभाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखाली हा युवा मेळावा संपर्क झालेला आहे। या युवा मेळाव्यात कमसे कम मालेगाव शहरातले 50 ते 60 कार्यकर्त्यांनी आज RPI मध्ये प्रवेश घेतला आहे। तर त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतोय। हा मेळावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाने आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख आमचे प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या आदेशानुसार आणि तालुका अध्यक्ष दिलीपअण्णा अहिरे यांच्या सहकार्याने आणि आमचे शहर अध्यक्ष विकासभाऊ केदारे यांच्या मदतीने आज हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आणि मालेगाव शहरातनं बहुसंख्येने भरपूर सामाजिक कार्यकर्ते जमा झाले, अल्पसंख्यक कार्यकर्ते भरपूर होते आणि सगळ्यांचा RPI मध्ये युवा मेळाव्यात सगळ्यांचा प्रवेश झालेला आहे। आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या गटाचे आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाने मालेगाव तालुक्यात रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्त्यांची आवक चालूच आहे। आणि पक्ष वाढवण्यासाठी प्रकाशजी लोंढे साहेब यांनी आम्हाला सांगितले, आओ रात एक करा आणि पक्ष वाढवा। आणि झाला विषय आपल्या मालेगावाचा, आणि मालेगावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झालेला आहे आणि हा महायुतीत असे भुसे साहेब आमचे यांनी या आमच्या स्वप्नाला पूर्ण केलेले, त्यांचाही फार फार आम्ही आभार व्यक्त करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवाच्या वतीने। जय भीम। तर आज सुशील भाऊ उशिरे यांच्या नेतृत्वाखाली RPI हा पक्ष बळकट करण्यासाठी भाऊंनी तळागाळातून खूप प्रयत्न केला आणि त्याला आज मोठं यश आलेलं आहे। मालेगाव शहरातून प्रत्येक वार्डमधून भाऊंनी 1 महिन्यापासून जी झुंजावत भेट दिली, त्या भेटीचं आज इथं सगळ्यांच्या समोर प्रदर्शन झालं आणि आज जवळजवळ 70 ते 80 कार्यकर्ते RPI मध्ये प्रवेश केलेला आहे। आणि हा प्रवेश करण्याचं राजकारण म्हणजे आम्हाला आठवले साहेबांचे हात बळकट करण्यासाठी सगळे आम्ही एक संघटित झालेलो आहोत।
आणि लोंढे साहेबांचे बी हात बळकट व्हावं. तसेच युवा शहराध्यक्षांनी जे नेतृत्व केलं, असे खंबीर नेतृत्व या तालुक्याला घडून आणलेलं आहे. या नेतृत्वाखाली मालेगाव शहरातून वाडमधून आलेले सगळे रिपब्लिकनचे कार्यकर्ते, त्याच्यानंतर ग्रामीण भागातून सोनोजून आलेले कार्यकर्ते, पाटण्याहून आलेले कार्यकर्ते, तसेच चंदनपुरीहून आलेले कार्यकर्ते, दाभाडीहून आलेले कार्यकर्ते, असे बऱ्याचशा अशा भव्य दिव्य कार्यक्रमाला असंख्य असे युवकांनी आज जी भावना RPIला बळकट करण्यासाठी पाठबळ दिलं, त्यांच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो.